जय बाळू मामा, 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 जय बाळू मामा. गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मामाने सांगितलं मला काट टाकायची, काट. तसा सर्प काट टाकतो बघा. सर्पाने काट टाकलं, सर्प मरतो का? त्याचं गणित लक्षात घ्या. मामांनी त्या ठिकाणी सगुण स्वरूप सोडलं आणि निर्गुण स्वरूपाला प्रगट होऊन तुमच्या हृदयात वास केला. मंडळी, मामा गेले आणि जाता आता मामांनी सांगितलं, जो म्हणल बाळू मामा नाही त्याच्यासाठी मी नाहीच. आलं का लक्षात? काय सांगितलं मामांनी जाता जाता? जो म्हणल बाळू मामा नाही त्याच्यासाठी मी नाहीच, पण जो म्हणल बाळू मामा आहे अंतःकरणापासून भावाने त्याच्यासाठी बाळू मामा आहेच. आणि आजही बाळू मामा गुप्त रूपाने तुमच्या आमच्यामध्ये सर्वांमध्ये संचार करून बाळू मामा राहतात. आजही मामाच्या शेंड्या अगदी सुखरूप आहेत ना, त्यांची जरा काळजी घ्या. पण मामाने सांगितलं दगड धोंडे हवा पाणी झाडं झुडपं हे माझ्या मेंढ्यांचं रक्षण करतील, नाही तर बाळू मामा नाव सांगणार नाही. म्हणून आपण ओवीची निवडली काय सांगितले, ते ज्ञान पैगा बनावे जरी म्हणे आखे आणावे तरी संतांना भजावे सर्वस्वेसी. मामांना जरी भरायचं म्हणत तर सर्वस्व कमी म्हणून जीवचरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दाखवे सकळ. गर्वांनी गेलेला माणूस मामांना आवडत त्याचं वाटलं गेलं जेवढं अर्थ नाही. पण निगर्वीपणाने दासत्वपणाने हनुमंत दासत्व निकटपै केले म्हणून देखील रामचरण मारुतीरायासारख्या एवढा बलशाली असताना दासत्व भक्ती केली म्हणून रामाचं चरण पाहिजे. तसं तुम्ही आम्ही जर अंतःकरणापासून जर मामाला शरण गेले तर तुम्हाला आम्हाला सुद्धा मामाचं चरण पाहायला मिळालं. शिवरानात मामाने जाताना सांगितलेले तुम्ही कुठेही जा, मेंढपाळाचा धंदा करा, तुमच्या बकऱ्या महाराष्ट्राच्या कुठल्या पहिल्या कोपऱ्यात जाऊ द्या, अरे तुमच्या टाच खाली तुम्ही आहे, पुढं टाच खाली तुम्ही आहे तुमच्या. आज मला एक सांगा, आज आपले एवढे मोठे वाडे आहेत समजा, आज नाईच्या जंगलामध्ये नाच्या ठिकाणी वाडे बसतात, कधी कुणाला काही धोका झाला? काय नाही झालाय धोका कधी कुणाला? ही कृपा कुणाच? बाळूमाची. ही बाळूमामाचीच कृपा. म्हणून म्हणायचं बाळूमामाच्या नावाने.
रे